श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण यदुवंश दीपकवरा विज्ञान लीला करा। श्री दत्ता ऋषिवंश आदि कुमारा श्री चक्रपाणी वरा। श्रीमद् पार्वती चरा प्रभु परा निर्लेप जीवोद्धरा। श्रीमत् चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारानो। श्रीमद् चक्रधरां नृपङ्कधरता संवित् कला स्वादिता। प्रेमामोद सुसारणी प्रणयता स्वानंदालापिता। ब्रह्मादि फलोघ पुष्पजनिता नन्दादि सारोज्झिता। स्वधर्मोक्षि सुरंगिता मधुहरा श्रीनागदेवानो। वेद तर्क चतुरा ब्रह्मयोगशास्त्रा। षड्दर्शनादिवसना न कळे परात्मा। लोके विमिमतिलवात् पविवेकांशे। वह्नीय सर्वविषया कुलकर्म सत्तु। तत्रापितो सुरनरास्तवनीय सर्वान्। जीवा स्वभावगुणसिद्धनागणितापै। जीवा मनासि रसना श्रवणा कदापि। ज्ञानी पवित्रपणो कलितो मनोहि। यो सर्वशक्तिनिधि केवल सौख्यदाता। स्वानन्दबोधरतो भवपाशहन्ता। ब्रह्म मुख्य विबुधान करे समस्ता। स्वच्छन्दनीयकृपा प्रकटे स्वभक्ता। गंगा तटी विपुल दक्षिण भागदेशी। दोधाभिधाननगरी वरराजहस्ते। मेच्छावसे यतिमुनीश्वर वेशधारी। श्रीमन्त चक्रधरराजकरी स्वभक्ति। नागाम्बिका मुनिवरेश्वर वानरादि। भक्ति सदासि सगुणी हरिवारिलासो। क्रीडे कृपा गुणवसे गहना पवित्रा। प्रेमामृता प्रतिदिने शुभशीघ्रैर्यः। सर्वदा शुभमने स्मरता सुपर्णी। आयिकतासु वदने प्रथितात्रयासि। सत्सौख्यदा सकलतापपूर्ण प्रहारा। जीवा मनोनिकटिका वचना पवित्रा। प्रातःप्रहर समयी प्रभु उपउडे। दोहा करे परिकरे सकुते सुनादे। नागाम्बिका सुदगरा करुणी प्रणामो। गोपान्नवो प्रतिपदी मगमे रविदे। ईदे करी नर नटे सुपरी श्रयासी। नागाम्बिका तव करी सुखपाठमुक्ता। नागार्जुनानि दरुदी परचक्रपाणि। हे
संगमाते येणे निजे सुरवरी सुख सर्वकाळी हे ब्रह्मोपरि परिपालितेन देवोजिते सुनमनाधिक षट्प्रकारी नागार्जुने मुनिवरे प्रभाग्यवन्ते निष्कळंक मळजाळ विमुक्त शुद्ध नैवेद्यकमलसूत्रविसर्जुनीया मोदके विमळ शौच विधान करता वेणीवरांवरे विमुक्त सुंदराधिराजा रिंकडे सुभुवनी प्रभु मंदिरी पे नागांबिका उदरे सुजनी महाते पद्मासना प्रतिरती शयनासनाते भगोनि प्रेमवरे मुजनिदासनाते कनिष्ठळ असे तव नागमाता ओसे जितजनआपरहायिते लागे कृपानिधी गुरु प्रभु ताडनाते सेंद्री सदा सकटदैव वावेयुजनिता जोदयी नवलगोर जलराजलीला मोदके सुगुळा करिजे परेशे नागांबिका चरण धूनि निजांबरांशे निर्जरान पविजे कवने प्रकारे भाई मनोहर टिळा मिरवे सुहावा पंचातिया परिकरा वरी रूपयुक्ता नागांबिका परमसात्विक भावयुक्ता साष्टांगपूर्वक नमस्करणोपचारी कर्पूरमिश्रित विडा मिरवे सुमंत्री ज्ञानोत्तमा प्रतिसुमंडलिके स्वदासे ऐसा सुपूजित परिस्थित आसनीलो लोकै मनोहर जगी नयनी पवित्रो संपूर्ण श्वंगतु श्रीमचक्रवार्पणमस्तु एकादशोऽध्याय अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसर्जितम् यत्र यत्तमतस्तेन मोहयं विगतो मम महाप्ययो विभूतानां श्रुतो विस्तरशो मया कमलपत्राक्ष महात्म्यमपि साग्रया वेदता तत्त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् ऐश्वरं पुरुषोत्तमम् अन्ये श्रेयति तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो
सर्वैश्वर्यमयं देवम् अनन्तं विश्वतोमुखम् सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः तत्रैकस्थं जगत्कृष्ण प्रविभक्तमनेकधा आपद्यते देवस्य शरीरे पाण्डवस्तथा सा विस्मयाविष्टो दष्टरो नाधनञ्जय प्रणमे शिरसा देवा कृताञ्जलिर्भाषत उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वं सता भूतविशेषशङ्का ब्रह्माण्डमीशां कमलासनस्थां नृत्यं च सर्वानरगां च दिव्याम् अनेकबाहूदरवक्त्रनेत्रां पश्यामि त्वं सर्वतोऽनन्तरूपम् नन्तं न मध्याह्नपूर्णस्ववादी पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम् किरीटिनं गादिनं चाक्रिनं च तेजोराशि सर्वतो दीप्तिमन्तः पश्यामि त्वं दिव्यनिकाशमन्तात् दिव्येन सर्वविद्यां प्रपद्यात् त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् त्वमव्ययतत्प्रतः सनातनत्वं पुरुषो भतो मे अनादिमध्यां त्वानन्तवीर्यमनन्तबाहो शशिशूरनेत्रम् पश्यामि त्वं दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तमन्तः द्यावा पृथिव्यो विदमन्तरं मे व्याप्तं त्वैकेन दिशश्च सर्वाः लोकत्रयं प्रवतितं प्रणामे महात्मन् अमीत्वा शूरसङ्गा विशन्ति केचिद्विता प्राञ्जलयो गृह्णन्ति आदित्यावसो एकसाध्या विश्वेश्वरं मारुतश्चोष्मपाश्च रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहोरुपादम् नाभास्पृशं दीप्तमनेकवर्णां व्याप्ताननं दीप्तविशालनेत्रम् प्रागरालानतते मुखानि दृष्ट्वेव काल नलसन्निभानि दत्वा धूतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे स एवावनिपालसङ्गे प्राणि ते त्वरमाना विशन्ति द्रष्ट्वा करालानि भयानकानि नदीनां बहवोऽम्बुवेगा समुद्रमेवादिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशान्ति वक्त्राणि विज्वलन्ति यथा प्रदीप्तं जलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगा तथैव नाशाय विशन्ति लोकाः सर्वापि वक्त्राणि समृद्धवेगाः यस्य ग्रसमानसमन्ता लोकान् समग्रान् वदने ज्वलद्भिः इमेको भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसिद्ध विज्ञातुमिच्छामि
मय्येते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भवसौरसाते च विश्वञ्च जयन्द्रतञ्च कर्णततानेन पियोद्धवीरा मया हतस्त्वं संजय उवाच एतं श्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्लेपमान किरीटी नमस्कृत्वा भूयदेवाः कृष्ण सगद्गदं भीतभीता प्रणम्य अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्रास्यत्यनो राज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्कान्ति प्रसन्ना माचतेन न मेरन्मात्मन् गर्यस्य ब्रह्मणोऽप्यादिकरत्रे आनन्ददेवेन्द्र जगन्निवास त्वमक्षरं सदसत्परं यत् रामादिदेव पुरुषं पुराण त्वमस्य विश्वस्य परं निदानम् वेदासेदं प्रवरं च धाम कया ततं विश्वमनन्तरूपम् आयुर्मुग्निर्वरुणदशङ्को प्रजापतित्वस्त्रपितामहश्च नमो नमस्ते सहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते पुरस्तादत पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व केति मत्वा प्रसवं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति यज्ञावासास्तमसत्कृतोऽसि विहारशय्या सनभोजनेषु लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यस्य गुरुर्गरीया प्रणम्ये प्रणिधायकाय प्रसादयित्वा मामेशमीड्यम् दृष्टपूर्वान् रुचितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रावेदितं मनो मे तदेव मे दर्शयदेवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास इतिनं गादिनं चक्रिनं च ते चक्रास्तं ते मिच्छामि त्वं द्रष्टुमां तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भवति विष्णुमूर्ते भगवान् उवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमजं निर्विशेषधनेन दृष्टपूर्वम् वेद यज्ञेन दानेन दानेन च क्रियाभिर्न तपोभिरुग्रे एवं प्रपञ्चज्ञानलोके दृष्ट्वा धन्येन कुरु प्रवीरा ते वेदामां च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमिदं ममेदम् विपेतमना पुनः त्वां तदेव मे रूपमिदं प्रपश्य अर्जुन संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः भूत्वा पुनः सम्यव पुरुषात्मा अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्य जनार्दन इदानीमस्मितं वृत्ता स्वचेता प्रकृतिं गता श्रीभगवान् उवाच सुदूरदर्शमिदं रूपं दृष्टवानासि यन्मम देवा परस्वमस्य नित्यं दर्शेन कांक्षिणा वेदेन तपसा न दानेन न तेजया यज्ञेवं विदो दृष्टं दृष्टवानासि मां यथा तत्त्वनन्यया शक्य अहं वेव विदोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तपः परमात्मनमत्परमो मद्भक्तः सम्भवेदितः निर्वैराग्यं
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते हेतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरा मय्यैव मनद्धस्व मयि बुद्धि निवेशय अतः चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासेऽपि समर्थोऽसि मत्कर्मो परमो भव अथैतदपि शक्तोऽसि कर्तुर्मध्योगमाश्रितः श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाद् विशिष्यते अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च। सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः। अनापेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः तुल्यनिन्दा स्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् एतु धर्म्यामृतमिदम् एतोक्तं परुपासते श्रीमद्भगवद्गीतासु योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे श्रीकृष्णार्पणमस्तु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आता रोमी कौशल्यान्त समग्र पाठावे आली बारवेची दुटी माहीम भट्टाची मेघवर्णी दुटी मेघवर्णी पाग सळा फुटा गळदरण्याची रामदरण्याची त्रिवळी शिरोदक फुटा सारनेरा फुटा माळाईसाची या वस्त्राची धारी गरुड नीळ दुटी या पाटावा वस्त्र या पाटावा वर्षबंधास माझे दंडवत आता रोमे आत वाचूवर्णी जाडी सोरठ जाडी चवरी घोंगडे सकला देचे टोपरे मुख्य करून तुले या रोमाशी संबंध झाला तुले अशी माझे दंडवत आत चरण गादी पाठ गादी दांडियेचा बोखारू ओसाडी पाखाल बोहरा काकोचा करवता सागळ बानो हे मुख्य करून
चरणाशी संबंध झाला विठुराया चरणाशी संबंध झाला माझे दंडवत वाहतो वांकी सांखळे कांबी वाली मांडे आरती हाळा ताट वाटे वाटी आरिसा लोहो गंगाळ तांबन दोन्ही तांब कळस नातीचे तांबे चौरंगाचे लोहो महाद्वारीची या कवाडाचे लोहो राजमठीची या कवाडाचे लोहो पोचिया करवताचे लोहो केशव नायकाची या पवेचे लोहो मुख्य करून तुलिया धातूशी संबंध झाला अशी माझे दंडवत घाला आत सेंद कापुराची फणी मुख्य करून तुलिया दाताशी संबंध झाला तुलियाशी माझे दंडवत आत औसाचे पात्र ग्रामीची राजमठीचा खांब ग्रामीची राजमठीचा उंबरवट माचा जुना माता माचडी पाट चौरंग द्वारीचे कवाड राजमठीचे कवाड मानवशीचे कवाड स्त्री पुरुष मठीचे कवाड केशव नायकाची मालवदाचे कवाड साडेचे कवाड मारवे केशवीचे कवाड मुरगावीचे बाळाने फणी दोन्ही यमनार्जुन मुख्य करून तुलिया काष्टाशी संबंध झाला तुलियाशी माझे दंडवत आत मोतियांचा टिळा चिन्हस्थळी महाद्वारीचा उंबरवट सोपान भिंती भांडे भेदन राजमठीचा उंबरवट गणस्थानीचा खांब ओटा बुढा हरकुलियेचे खडक मुख्य करून तुलिया पाषाणाशी संबंध झाला तुलियाशी माझे दंडवत दोही देवाचा संबंध वंदिजे प्रसाद सेवेतो काही होय नाथ गोसावी दोन्ही ग्रामी अवदाशाची प्रवृत्ती अंगीकारली देवळी गोसावी यांचे दृष्टी समोर कवनारी गवेना देवळी भक्तोबाशी श्री प्रभू गोसावी यांची प्रसादाची दुःखी दाखवणी निघले श्री प्रभू गोसावी यांची प्रसाद दुःखी स्वीकरी गोसावी प्रावर्ण केली सर्वज्ञ घेतले ऐसे होय गा ऐसे हे तुम्हा काही म्हणून सुरले ऐसे होय करिता विधी स्फुरे विधी अविधी परिहरे या उपरी गोसावी प्रसादाची महिमा निरूपिली प्रसाद सेवे तो पुरुष धर्मी दक्ष होय
ईश्वरी आरती उपजे ईश्वरी आरती उपजे अविधी परिहरे अविधी परिहरे विघ्ना उपशांती होय विघ्न उपशांती होय विधी सबीज होय विधी सबीज होय दैव साह्या ते करी दैव साह्या ते करी अविधी अनिष्टाचा नाश करी अविधी अनिष्टाचा नाश करी तामसे काळी सत्वाये तामसे काळी सत्वाये गेले सत्वये गेले सत्वये संविधान द्यावयाची प्रवृत्ती उपजे संविधान द्यावयाची उपजे जय आजी श्री ईश्वरा श्री चक्रधरा जय आजी ईश्वरा श्री चक्रधरा सच्चिदानंद स्वरूपा देवा सच्चिदानंद स्वरूपा देवा मी अनादीचा अपवित्र गाय मी अनादीचा अपवित्र गाय श्री चक्रधरा श्री चक्रधरा अज्ञाने अन्यथा ज्ञाने अपवित्र अज्ञाने अन्यथा ज्ञाने अपवित्र शोक्ती शास्त्रोक्ती लोकोक्ती अपवित्र शोक्ती शास्त्रोक्ती लोकोक्ती अपवित्र अभिलाषे अपवित्र अभिलाषे अपवित्र अहंता ममता अपवित्र अहंता ममता अपवित्र क्रोधी अपवित्र काम क्रोधी अपवित्र मत्सरी अपवित्र मत्सरी अपवित्र रागद्वेषी अपवित्र रागद्वेषी अपवित्र सृष्टा सृष्टीचा प्रमादी आगा श्री चक्रधरा आता ये सृष्टीमध्ये मान काहीशे नाही पवित्र नव्हे गाजी श्री चक्रधरा आपले निदर्शने स्पर्शने संभाषणे अवलोकने अंतःकरणे माते पवित्रा ते पवित्र की जोगा श्री चक्रधरा नाम लीळा मूर्ती चेष्टा स्थान प्रसाद वासनिक भिक्षू यांचे सेवा दास्य घडवून माते पवित्रा ते पवित्र की जोगा श्री चक्रधरा आपला नित्य विधी निमित्त विधी घडवून पवित्रा ते पवित्र की जोगा श्री चक्रधरा स्थाना प्रसादा वासनिका भिक्षुशी माझे दंडवत परिश्रयाची ठाऊनी आसन वस्ती अवस्थान त्या माझे दंडवत पासून वचन वर दिदले त्या माझे दंडवत शाब्द ज्ञानी अपरोक्ष ज्ञानी सामान्य ज्ञानी विशेष ज्ञानी यास माझे दंडवत अठाई भक्तास माझे दंडवत भजनीया विषय प्रेमिया आग्रहिया आत्महननीया अवस्था प्रगतिया उपाया ऐकत खेळो जाये या अठाई भक्तास माझे दंडवत निमित्ताशी माझे दंडवत अशा गुरुकुळाशी माझे दंडवत प्रसाद सेवा समाप्त अंक कदाही नच देव धर्मा तंत्रादि मंत्र पूजितो भूताला नित्यानि मागे परिशांती नाही पशुवा समाने नरदेही आला नुसतानी गोचिडा तो नखोवी क्षीरातील कळेच त्याला बांधून या मरकटो वंगळ्याला ओढून
सारखे रुची नाही त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला आणून या रास भुवनानियेला सुगंधी येतो बहुचर्चिला आणून लोळे धरणी धुळीला उपदेश कैसा आशिया मुळाला घालून या पै नवी स्वान पुच्छे सहा मास सेवी आपल्या स्वैच्छे काढून पाहात व वक्र त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला पाळीयला वायसू पिंजऱ्याची सोडून देता प्रिय विष्णू त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला आलादसे बोकड पोशियला नाना परीचा गुणशी कवीला मातेशी भोगीनच लाज त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला काढून पादा पैत्या भुजंगा ओळंगल्याने विशेष अंगा निर्वेश दुग्धे परितोन झाला उपदेश कैसा आशिया मुळाला पाशान तो पै उदकांत महा वालोनिया ठेवितो नम्र पहा तो फोडिता पाशा तो फोडिता अंतरी नाभिजेला उपदेश कैसा आशिया मुळाला तो कोळसा धुवनिया दुधाने गोडीला कर्पूर साखराने काळाची राहे नच शुभ्र त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला तो कोस किडा घर युक्ती बांधी योनिदारा बसला कुबुद्धी कोंडून त्यांचा मग मृत्यू झाला उपदेश कैसा आशिया मुळाला महिला गिरी चंदन वृक्ष वेदी देवदैव बळगोन वेदी कैसाची तो अंतरी शून्य झाला उपदेश कैसा आशिया मुळाला दृष्टांत ऐसे वदता शताब्दी दृष्टे फळेही पडले भवाब्दी दुःखार्णवीने मुकले सुखाला उपदेश कैसा आशिया मुळाला नाना परित्या यमगांजिताती असंत दुःखे बहुकाळ जाती गौऱ्यांशी लक्षे पुनयोनी त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला योगीत नरका युग काळ जाती विश्रांती नाही शरणी सराती त्या कुंभी पाके यमी आवळीला उपदेश कैसा आशिया मुळाला वृत्तांत गेहे किती एक बंदी एक पहा पडले आमध्ये किती एक येते पुढती महिला उपदेश कैसा आशिया मुळाला किती एक पाहिजे व जडती पहा भोगीत नरकात कितीदाच महा दुःखाशी नाही परिपार त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला भोगीत एकू सुख स्वर्ग लोकी पुण्य सल्ला मृत्यू लोकी जन्मोनी मोहे भवभोग त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला दृष्टांत ऐसे वदता मुढाचे संख्याच नाही दुखया भवाचे नाना मताने समळी बुडाला उपदेश कैसा आशिया मुळाला त्याला गिबा सद्गुरु पाय सेवी ईश्वरती श्रुतिवेद करावी ज्ञानाची बोधे भवसार जोका आई भवाचा मगविघ्न धोका अज्ञान नासोनी सुज्ञान दावी देव धर्म वर्णासी लावी सद्भक्ती विनान गती जीवासी त्यागी श्रीरक्त स्मरे जीवासी पूर्वीला भाग्ये कवी राघवाचे संगीतियाने वर्णाधिकाचे बोधो नितेने उपदेश केला संसार धोका समळी हरिला संसार धोका समळी हरिला किती उपदेश श्री चक्ररार्पण नमस्तु धन्य धन्य स्वामिया अवधूता योगिया मुनिवरा सकळ साक्षी तू अससी गुण गुणा
पावसी सैहे गिरी गोचर अनाम गुणमय अगम्य पूर्ण स्थिता एकाश्रमी तत्वज्ञान तू कथिसी योगी जना पवित्र स्थान निद्रेला वारिशी कल्पद्रुमानुपमा ऋषि कुलोत्पन्ना विसरू नको प्रभुवरा यात्रिसुता गुरुदत्ता पाप ताप दैन्याते करुणावंता कैवल्य सुखाचा धाम आत्मया राम सकळ जगताशी गुरु महाराज सुखाचा दानी त्रिपिता अनसुया दयाची जननी अतिशुभ्र उटी चंदनादि परिमळ भरुनी प्रेम सुखाचा दानी प्रभुवरा मागतो तुमा निरवानी प्रभुवरा प्रकाश तव तेजानी नांदतो सिंहांचळ स्थळ निर्मळ पाहुनी सीतामशी देवतादि पात्रांचा विक्षोभ झाला खाई असे निंदकू आत्मघाती
पाशी गेला दयाळू दयाळू तू औदार्यवंता तुला अद्धमाचा जरी वीट आला वाळा मोक्षदायी वेल्लाळा तुझशी बाणमितो खचितची पापी महा निष्ठुर मंदमती कोणी ना जीव उद्धारक भुवना मदसी तुझविना सखा नित्य ही पाठी राखा दयाब्दी परमेशा आनंदा सच्चित मिळो निकंदा शोभे त्रय अंशी नाम धरो निराया व्यक्त झालाशी कारण जीवा द्यावया दान आनंद आपुला नाहीच एकली पाही प्रेम दासाची वाळा मोक्षदायी वेल्लाळा तुझशी बाणमितो माझी माये माऊली कुणी गेली वनात कायमी मुख दाखवूया जनात कायमी मुख दाखवूया जनात मुख दाखवूया जनात कायमी मुख दाखवूया जनात पूर्ण
पडलो भिकारी रुंदलो आलिंबनात कायमी मुख दाखवूया जनात कायमी मुख दाखवूया जनात मुख दाखवूया जनात कायमी मुख दाखवूया जनात मुख दाखवूया जनात कायमी मुख दाखवूया जनात तरी